अंशतः सहमती आहे। मला या निमित्तानं आपल्या पटलावरती आपल्यासुद्धा निदर्शनास ही बाब आणायची आहे की नागपंचमीच्या संदर्भातला जो असणारा जो पारंपरिक उत्सव आहे की ज्या उत्सवामध्ये अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 1,000 वर्षापूर्वीची परंपरा आहे। नाथपंथीय गोरक्षनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं, त्यांच्या आशीर्वादानं, अंबामातेच्या आशीर्वादानं एक अत्यंत हा जो असणारा जो आपला सण आहे तो सण अनेक वर्ष शिराळ्यामधले असणारे 32 शिराळ्यामधले नागरिक साजरा करत होते। पण दुर्दैवानं 2014 मध्ये न्यायालयाचा निकाल आला। निकालाच्या नंतर त्याच्यावरती एक संनियंत्रण समिती नेमली गेली आणि त्या संनियंत्रण समितीच्या असणाऱ्या निर्देशाप्रमाणेच शिराळ्यामधली 32 शिराळ्यामधली जी जनता आहे ती जनता ही मातीचे नाग किंवा नागाची प्रतिकृतीची मिरवणूक करून ही असणारी जी आपली पारंपरिक नागपंचमी आहे ती नागपंचमी साजरी करते। मला आपल्याला या निमित्तानं अवगत करावंसं वाटतं की 2014 नंतर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थानापन्न झाल्यानंतर खऱ्या अर्थानं हिंदू धार्मिक रूढी परंपरा असणारे जे काय आपले रिच्युअल्स आहेत म्हणजे आर्टिकल 25 आणि 26 ऑफ द कॉन्स्टिट्यूशननं आपल्याला दिलेले जे काही घटनादत्त अधिकार आहेत त्या अधिकाराला निश्चितपणे परत एकदा वाव देता येतोय का ह्याच्या संदर्भातलं पुनरावलोकन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची सुब्रमण्यम समिती नेमली आणि त्या सुब्रमण्यम समितीच्या माध्यमातून जालिकट्टूसारखा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय तामिळनाडूमधला असेल, बैलगाड्यांच्या असणाऱ्या शर्यतीच्या संदर्भातला निर्णय असेल किंवा आत्ताच 2022ला जी आपल्या 1972चा जो आपला वन्यजीव संरक्षण कायदा आहे त्या कायद्यामध्ये जे संशोधन झाले की त्यामधनं हत्तींचा असणारा सेरेमोनियल आणि रिलिजियस पर्पजेससाठी वापर ह्याच्या संदर्भातलं सुद्धा खूप मोठ्या पद्धतीचं प्रावधान त्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे। तशाच पद्धतीनं माझी विनंती आहे की आपण या असणाऱ्या सभागृहाच्या ह्या सार्वभौम सभागृह आहे, मी मान्य करतो की 1972चा जो वन्यजीव संरक्षण कायदा आहे तो केंद्राचा कायदा आहे, पण शेवटी जी संनियंत्रण समिती आहे त्या संनियंत्रण समितीकडे एक शिराळा विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून शिराळा विधानसभा मतदारसंघाचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं तुम्हाला ह्याच्या पाठीमागची पूर्वपीठिकासुद्धा सांगणं माझं कर्तव्य बनतं। 2002 पूर्वी म्हणजे 2002 पूर्वी जर आपण जेवढे काय दाखले काढले ते त्या सगळ्या दाखल्यांमध्ये अगदी राची ढेऱ्यांच्या असणाऱ्या नाथ नीलामृतपासनं ते करवीर महात्म्यापर्यंत आपल्या असणाऱ्या समर्थ रामदासांनी सुद्धा त्यांच्या असणाऱ्या काव्यपंक्तीमध्ये सांगितलेलं आहे की या असणाऱ्या शिराळ्यामध्ये की ज्या शिराळ्यामध्ये रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे की सन्मान्य सदस्यांना सूचना आहे की आपण प्रश्न स्पेसिफिक विचारावे। जागा लक्ष्मीचे शिराळे तेथे वस्ती नागकुळे श्रावण मासी मुले बाळे खेळवती याद्वारे त्यांनी नागपंचमीचा असणारा जो एक महत्त्व आहे ते महत्त्व सांगितलेलं आहे। अध्यक्ष महोदय, मला तुम्हाला या निमित्तानं सांगावंसं वाटतं की फार मोठी उत्कट अशा पद्धतीची भावना आहे 32 शिराळ्यामधल्या आणि शिराळा विधानसभा मतदारसंघातल्या लोकांची भावना आहे की ज्या नागपंचमीला 1969च्या महाराष्ट्र गॅझेटमध्ये त्याचा अंतर्भाव होता, त्याची नोंद होती, नंतरच्या काळामध्ये बालभरतीमध्ये सुद्धा त्या असणाऱ्या नागपंचमीच्या संदर्भातला अंतर्भाव अनेक असणाऱ्या लहान मुलांनी तिसरीच्या सुद्धा त्याच्या संदर्भातले जे पाठ आहेत ते पाठ वाचलेले आहेत। प्रजासत्ताक दिनामध्ये सुद्धा नागपंचमीचा असणारा जो सोहळा आहे त्या सोहळ्याची प्रतिकृती आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या असणाऱ्या परेडमध्ये दाखवण्यात आलेली आहे। त्याहूनही पुढे जाऊन आमचं सगळ्यांचं मत आहे शिराळावासियांचं 32 शिराळ्यामधल्या आमच्या निवासींचं की या असणाऱ्या नागपंचमीच्या बाबतीत हा जो असणारा प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जे उत्तर आलेलं आहे त्यामध्ये नाग सापाला किंवा नागाला किंवा त्या असणाऱ्या इजा होती किंवा त्यांचा मृत्यू होतो अशा पद्धतीचे त्या संदर्भातलं उत्तर आहे। मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की माहितीच्या आधाराखाली असणारे अनेक दस्तावेज मी आपल्या पटलावरती ठेवू इच्छितो की ज्या दस्तावेजांमधनं वन खात्याचे किंवा आपल्या असणाऱ्या महसूल खात्याचे स्पष्ट अशा पद्धतीचे माहिती आहे की अशा पद्धतीची कुठलीही इजा आजपर्यंत झालेली नाही। ही प्रश्न घ्या आणि आमचा प्रश्न असा आहे की ह्या संदर्भातला जो कायदा आहे त्या कायद्यांमध्ये जशा पद्धतीनं आपल्या हत्तीच्या संदर्भातलं एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं संशोधन केंद्र सरकारनं केलेलं आहे, तशाच पद्धतीचं केंद्र सरकारनं जर समजा हा जो वन्यजीव संरक्षण कायदा आहे त्या कायद्यांमधले 11 आणि 12 कलम आहेत
त्या 11 आणि 12 कलमांमध्ये वैज्ञानिक कारणासाठी आणि त्याचबरोबर संशोधकीय कारणासाठी नाग आणखीन असणारे वन्यजीवांना हाताळण्याच्या संदर्भातली एक प्रावधान आहे. त्यामध्ये सांस्कृतिक आणि त्याचबरोबर धार्मिक कारणासाठी सुद्धा त्याचा अंतर्भाव करण्याच्या संदर्भातलं आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. माझी या निमित्तानं आदरणीय अध्यक्ष महोदयांच्या मार्फत आदरणीय वनमंत्री महोदयांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या असणाऱ्या ह्या सभागृहाचं, आपल्या असणाऱ्या ह्या एकंदरीत आमच्या शिराळा विधानसभा मतदारसंघामधल्या लोकांच्या भावनेचा, कारण का आदरणीय अध्यक्ष महोदय तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की गोरक्षनाथ महाराजांनी ज्यावेळेस मातीच्या नागाची पूजा एक महिला करत होती त्यावेळेस त्या असणाऱ्या महिलेला तिथं आशीर्वाद दिला आणि तिथं सांगितलं अलख निरंजन, आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं मातीच्या नागाचा जो जिवंत नागाच्या पूजेमध्ये रूपांतर झालं. प्रश्न हा आहे अध्यक्ष महोदय की ह्या संदर्भात 1972च्या कायद्यामध्ये संशोधन आणण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे ह्याच्या संदर्भातला पाठपुरावा व्हावा आणि निश्चितपणे शिराळा आणि 32 शिराळ्याच्या आमच्या सर्व रहिवाशांची, नागरिकांची जी ही मागणी आहे की आम्हाला जिवंत नागपूजेच्या माध्यमातून नागपंचमी साजरी करायची आहे, ती मागणी आमची मान्य करण्यामध्ये आपण यशस्वी व्हावं अशा पद्धतीची मी इथं विनंती करतो. जाता जाता शिराळावासियांच्या वतीनं ही लक्षवेधी आहे, पण लक्षवेधी शिराळा विधानसभा मतदारसंघातली लोक या असणाऱ्या लक्षवेधीकडे बघत आहेत. म्हणून मी एक 4 ओळी इथं आपल्याला सांगतो. नागपंचमीच्या पुनर्मान्यतेसाठी डोळ्यामध्ये साठवले आहेत 32 शिराळकरांनी आपले प्राण. शिव गोरक्षांच्या अद्भुत लीलेने परत मिळवू तो बहुमान. खात्री आहे केंद्र सरकार व राज्य सरकार करेल 32 शिराळकरांच्या भावनेचा सन्मान. माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे अध्यक्ष महोदय की आपण तशा पद्धतीचे आदेश आदरणीय वनमंत्र्यांना द्यावेत आणि वनमंत्र्यांच्याकडनं केंद्र सरकारला ह्या संदर्भातली आमची भावना अवगत करावी आणि केंद्र सरकारकडे ह्या संदर्भातली लवकरात लवकर बैठक घ्यावी. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सत्यजित देशमुख यांनी अतिशय भावूक आणि भावनिक विषय या ठिकाणी आणलेला आहे. एक गोष्ट खरी आहे की सांगली जिल्ह्यातल्या 32 शिराळा ह्या परिसरामध्ये अतिशय श्रद्धेनं त्या ठिकाणी नागाची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी तर संपूर्ण जिल्हाभर त्या ठिकाणी वातावरण तसंच असतं. पूर्वीच्या काळी जिवंत नाग आणि धामण याचं पूजन केलं जायचं, खेळ केले जायचे, परंतु काही जीवावर प्रेम करणाऱ्या, प्राणीवर प्रेम करणाऱ्या काही घटकांना ही बाब त्यांचा छल होते अशा प्रकारची वाटली आणि त्यांनी माननीय न्यायालयामध्ये आपली भूमिका मांडली आणि त्यानुसार एक रिट पिटिशन दाखल केलं, एक जनहित याचिका दाखल केली आणि सत्यजित देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे 2014 पासून हे जिवंत साप धामण हाताळणं बंद झालं. आता त्यांनी जो हवाला दिला आणि लोकांमध्ये तशी निश्चितपणे सांगताय की नवनाथापैकी असलेल्या नाथांचाच हा जो गोरक्षनाथांचा हा श्रद्धेचा भाग म्हणून त्या ठिकाणी हा खेळ केला जात होता. मगाशी त्यांनी सांगितले की एक समिती स्थापन झाली. समिती स्थापन एवढ्यासाठी झाली की लोकांनी धामण आणि सापाला हाताळू नये. जर कोणी जर चुकून जर आणला गेला तर त्या सापाच्या पासून कोणाला दंश होऊन मृत्यू होऊ नये, किंवा लोकांमध्ये लोकांच्या श्रद्धा सांभाळून मातीच्या सापाची पूजा करावी अशा प्रकारचं लोकांमध्ये प्रबोधन करा अशा प्रकारची भूमिका वन खात्याचे अधिकारी, पोलीस खात्याचे अधिकारी आणि महसूल खात्याचे अधिकारी सर्वांना त्या ठिकाणी दिली गेली आणि आजवर तशी परंपरा चालू आहे. सत्यजित देशमुखांच्या ह्या एकूण भावनेच्या अनुषंगानं केंद्रीय वनमंत्री मोदयांशी आमच्या सर्व घटकांनी संपर्क केला आणि 7 किंवा 8 तारखेला दिल्लीमध्ये या बाबतीत बैठक होणार आहे. आता या क्षणाला अशा प्रकारचे
प्राण्याचं हाताळणे हा गुन्हाच आहे. या क्षणाला मग त्यांनी उदाहरण दिलं की बैलांच्या शर्यतीचा उदाहरण, बैलांच्या शर्यतीवर मनाई आली होती, चालू झाली. त्याने जलकट्टूचा उदाहरण दिलं, त्या ठिकाणी ते बंद होते, चालू झालं. हातीची एकूण मिरवणूक वगैरे काढायला सुद्धा मनाई होती, परंतु काही अटी शर्ती सहित ते पण मान्यता दिली गेली. आता साप हाताळण्याच्या बाबतीमध्ये त्यांचा श्रद्धेचा जो भाग आहे, माननीय केंद्रीय वनमंत्री मोदयांशी चर्चा करून कायद्याच्या अनुषंगानं माननीय न्यायालयाला ही बाब पटवून देण्यामध्ये आपल्याला यश मिळेल कसं, याकरता तज्ज्ञ आणि विधिज्ञ लोकांची सुद्धा चर्चा करू आणि त्याच्यात निश्चितपणे यश मिळालं तर सत्यजित देशमुखांची जी भावना आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. सन्माननीय सदस्य जयंत पाटील. हा, अध्यक्ष महोदय, यायलाच पाहिजे. अध्यक्ष महोदय, उत्तराच्या साठी पहिलं माझं ऑब्जेक्शन आहे की दुसऱ्या पॅराग्राफमध्ये नाग, धामण या वन्य प्राण्यांना मोठ्या प्रमाणात इजा होऊन मृत्युमुखी पडल्याच्या घटना या नागपंचमीच्या सणाच्या वेळी दिसतात. असं आत्तापर्यंत कधी झालेलं नाही किंवा कुठंही असा इन्सिडेंट झाला नाही की नागाचा मृत्यू झालेला आहे किंवा त्याला हाताळल्यामुळं त्याचे मृत्यू झालेले आहेत. त्यामुळं उद्या आपण 7 आणि 8ला दिल्लीला आपली बैठक आहे म्हणताय, मला वाटतं आपल्याकडून आपल्याला जे ब्रीफिंग होईल ते असं होईल आणि ते कदाचित तिकडेही तशीच नोट गेली तर मीटिंगमध्येच विषय संपेल. म्हणून पहिली आमची विनंती आहे की अशा स्वरूपाचा कोणतीही घटना झालेली नाही. दुसरं म्हणजे अध्यक्ष महोदय, त्या भागातली सामान्य माणसं ही जसं नागाची पूजा करायचे तसं पुन्हा नैसर्गिक अधिवासात शिराळकर नाग सोडायचे. त्यामुळं नागाला इजा पोचत नाही आणि त्यामुळे पूर्वीसारखाच हा उत्सव साजरा केला जावा असं त्यांनी जे मांडलेलं आहे. त्यांनी इतिहास, अनादिकालापासूनचा इतिहास सांगितला आणि तुम्हाला मार्गदर्शन बरंचसं झालेलं आहे असं मी समजतो. त्यामुळे 7 आणि 8 तारखेला आपण आपल्या बैठकीत यशस्वी व्हाल आणि पुन्हा शिराळकरांना नागाची, जिवंत नागाची पूजा करण्याची संधी मिळावी आणि त्यासाठी मंत्री महोदय प्रयत्न करतील का, हा माझा प्रश्न आहे. सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी जी बाब सांगितली आणि सत्यजित देशमुखांनी सांगितली, ज्याला सदस्य सांगतो त्याला ती बाब आपण सत्य मानतो. आणि अशा प्रकारचं जरी निवेदनामध्ये आलं असेल की काही जखमी झाले, मृत्यू झाले, तर ती बाब विसरून वनमंत्री केंद्रीय यांना जी बाजू सांगितली जाईल त्यामध्ये ती सकारात्मक सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. सन्माननीय सदस्य पडळकर. अध्यक्ष महोदय, शिराळा आता थांबा, आता विधानसभा पुढे गेले. बोला पडळकर साहेब, बोला. पडळकर शिराळा साहेब बोला. विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय सदस्य सत्यजित देशमुख साहेबांनी जो विषय मांडलेला आहे तो अत्यंत जिव्हाळ्याचा आणि भावनिक विषय आहे. आपण भारतातील लोक प्राण्यांना देव मानतो, देवासमान मानतो, दगडाला सुद्धा आपण देव मानतो आणि त्याच्यामध्ये आपल्या भावना तिथं व्यक्त करत असतो. शिराळ्यामधली नागपंचमी ही आजूबाजूच्या 3-4 जिल्ह्यातली लोक या नागपंचमीच्या निमित्तानं तिथं येत होती. माननीय मंत्री महोदयांनी अत्यंत समर्पकपणे उत्तर दिलेलं आहे. मला यामध्ये एकच प्रश्न विचारायचा आहे. बिहारमध्ये सिलिया घाट नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये आत्ताही नागपंचमीला हजारो लोकांच्या हातामध्ये नाग असतो. आता तुम्ही व्हिडिओ पण तुम्हाला दाखवू शकतो. माननीय मंत्री महोदयांच्याकडं माझा हा प्रश्न आहे की आपल्या बैठकीमध्ये बिहारमध्ये सिलिया घाट या गावामध्ये नागपंचमी हातामध्ये नाग घेऊन होते, त्याच पद्धतीनं शिराळामधली नागपंचमी चालू व्हावी या दृष्टिकोनातून आपण तिकडची माहिती घेऊन प्रयत्न करणार आहात का, हा माझा एकच प्रश्न आहे. माननीय अध्यक्ष महोदय, श्रीमान पडळकरांनी सांगितल्याप्रमाणे बिहारमधली जी क्लिप आहे ती क्लिप पण तुम्ही आम्हाला जरा पाठवा, म्हणजे माननीय केंद्रीय वनमंत्री मोदयांशी चर्चा करताना बिहारमध्ये प्रथा चालू आहे
आणि या ठिकाणी लोकांचा श्रद्धेचा भाग आहे, म्हणून त्याला मान्यता द्यावी अशा प्रकारची विनंती केंद्रीय वनमंत्र्यांनी माननीय न्यायालयाला करावी, न्यायालयामधून ती बाब सुटका करून घ्यावी. सन्मान्य सदस्य खोतकर, शेवटची संधी या लक्षवेधीवर. अध्यक्ष महोदय, माननीय सत्यजित देशमुख यांनी अत्यंत चांगला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला. अध्यक्ष महाराज, माननीय मंत्री महोदयांनी कायद्याच्या चौकटीमध्ये माननीय हायकोर्टाचे असे आदेश आहेत, आपण हे सर्व पाळणार आहेत अध्यक्ष महाराज. पण सरकार म्हणून जे माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये निर्देश दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये सरकार माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जाईल का आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्या संदर्भातलं रिलीफ या ठिकाणी घेईल का आणि पूर्व परंपरागत आमचा असणारा हा नागपंचमीचा सण संपूर्ण जग त्याकडे बघतं, त्या संदर्भाने सरकार प्रयत्न करेल का, हा माझा पॉइंटेड प्रश्न. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अर्जुनजी खोतकर यांनी जी मांडली आहे की त्यांनी सत्यजित देशमुखांच्या भावनेला त्यांनी पाठिंबा दिला. मला एक माहिती आहे त्या कालखंडामध्ये विदेशातले लोक सुद्धा ह्या सापांची पूजा कशी होती बघायला यायची. मी नाग साप, आणि अशा परिस्थितीमध्ये माननीय वनमंत्र्यांना आम्ही केंद्रीय वनमंत्र्यांना सांगू की बाबा आपण सुप्रीम कोर्टामध्ये अशा प्रकारची भूमिका मांडा की या लोकांच्या श्रद्धेला सुद्धा तडा जाता कामा नये आणि प्राण्यांना सुद्धा इजा होता कामा नये, आणि तशा प्रकारची काळजी घेण्याकरता शासन तशी समिती नाही मिळेल. एकच मिनिटं देशमुख साहेब, कारण 10 मिनिटं घेतलेली आहेत नाही तुम्ही. अध्यक्ष महोदय, एकच हा मिनिटं. भावनेचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मी 1 मिनिट नाही अर्ध्या मिनिटात सांगतो. वस्तुस्थिती अशी आहे की ज्या उत्तरामध्ये फक्त त्या नागांच्या बाबतीतला जो विषय आहे की इजा होते, तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की शिराळ्यातली लोक राजभवनावरती आज सुद्धा तुम्ही गेला तर जे भुजंग निघतात ते सगळे भुजंग आपल्या हातामध्ये घेऊन ते परत त्यांच्या आदिवासामध्ये सोडण्याची कला ही शिराळ्यामधल्या असणाऱ्या आमच्या तिथल्या पोलीस कॉन्स्टेबलमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही चेक करा. सभागृहाला सुद्धा मला सांगावं असं वाटतं की त्यांनी सुद्धा चेक करावं की शिराळ्यातले अनेक लोक हे तैनात आहेत राजभवनावरती. माझी एवढीच विनंती आपल्याला आहे की असणारा जो आपला प्रस्ताव जो केंद्र सरकारकडे जाईल त्यामध्ये तो जो उल्लेख आहे त्याच्या संदर्भातली शहानिशा करा. खालचे सगळे माहितीचे अधिकाराचे दस्तावेज मी पटलावरती ठेवतो, पण कृपया आमच्या शिराळा मतदारसंघामधल्या लोकांच्या भावनेच्या संदर्भात कोणत्याही परिस्थितीत चुकीची बातमी किंवा माहिती जाऊ नये एवढी माझी विनंती आहे. देशामध्ये मी मगाशीच म्हटलं की सदस्य सांगतात ती बाब सत्य आहे असंच आपलं समजलं जातं, आणि ही बाब लक्षात घेता केंद्रीय मंत्र्यांसमोर बाजू मांडताना जखमी झाले, मृत झाले अशा प्रकारचा उल्लेख असेल तो टाळा जाईल. लक्षवेधी क्रमांक 6